वेलकम स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्या की ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या खूप जवळच्या आणि खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर चला आज आपण पाहूया डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ सबस्टिट्युएंट्स इन मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन. यातला बोर्डवर दिलेला प्रत्येक शब्द तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक शब्द कसा आहे तर तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्या सेंटेन्सची माहिती समजून घ्या, त्याला अंडरस्टँड करून घ्या. त्याचं कारण असं आहे की ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये यावरती एक ना एक प्रश्न 100% हमखास असतो. मग ती जेई असू द्या, नीट असू द्या किंवा सीईटी असू द्या. ठीक आहे, चला एक एक पॉईंट आपण पाहूया. इथं बरेचसे मी बोर्डवर दिलेले आहे, त्या अगोदर एक एक पॉईंटचं आपण एक्सप्लेनेशन पाहूया. डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स याचा अर्थ काय तर एखादा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम प्रेझेंट असल्यानं बेंझिन रिंगला किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंडला दुसरा कुठं येणार आहे याचं मार्गदर्शन करत असतो. म्हणून पहा, डायरेक्शन देत असतो. काय करतो? डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ सबस्टिट्युएंट्स इन मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन. ओके, एक एक सेंटेन्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. पहिलं पहा, ओनली वन प्रोडक्ट इज ऑब्टेन्ड ऑन मोनो सबस्टिट्यूटेड ऑफ बेंझिन. याचा अर्थ काय तर बेंझिनचं ज्या वेळेस आपण आता याच्या अगोदर सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहिले होते बेंझिनच्या. बेंझिनची रिएक्शन नायट्रेटिंग मिक्सचर सोबत झाली तर नायट्रोबेंझिन तयार होतं. बेंझिनची रिएक्शन क्लोरीन सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 क्लोरोबेंझिन तयार होतं, नाही का. तर त्या सबस्टिट्यूशन रिएक्शन होत्या. तर हे सेंटेन्स काय सांगते पहा. पहिले सेंटेन्स ओनली वन प्रोडक्ट पहा इथं, ओनली वन प्रोडक्ट इज ऑब्टेन्ड ऑन मोनो सबस्टिट्यूशन ऑफ बेंझिन. याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेस पहा ओनली वन प्रोडक्ट इज ऑब्टेन्ड ऑन मोनो सबस्टिट्यूशन ऑफ बेंझिन म्हणजे काय, जर बेंझिनची रिएक्शन CH3Cl सोबत जर झाली इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 तर तुम्हाला माहिती आहे काय होतं तर बेंझिनचा एकच हायड्रोजन ऍटम रिप्लेस होतो. ज्या वेळेस बेंझिन हा मिथिल क्लोराइड म्हणजेच अल्किल हॅलाइड सोबत रिएक्ट होतो त्यावेळेस काय होतं, बेंझिनचा एकच हायड्रोजन ऍटम कोण रिप्लेस करतं, इथला H+ हा CH3+ रिप्लेस करतो आणि इथं तयार होतं, इथं काय तयार होतं पहा, इथं तयार होतं टोलिन आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे H+ आणि Cl- काय तयार होतं HCl. मग याचा अर्थ पहिलं सेंटेन्स असं सांगतं, ज्या वेळेस बेंझिनचं सबस्टिट्यूशन होतं त्यावेळेस मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन हा तयार होतो. हा कोणता मॉलिक्यूल आहे माहिती तुम्हाला, हा बेंझिन आहे, हा C6H6 बेंझिन आहे. बेंझिनची रिएक्शन मिथिल क्लोराइड सोबत जर झाली तर इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 मिथिल क्लोराइड मधला CH3+ मिथिल कॅटायन हा H+ ला रिप्लेस करतो आणि हे तयार होतं टोलिन. काय तयार होतं, हे टोलिन तयार होतं. आता मला सांगा बेंझिनचे किती हायड्रोजन रिप्लेस झाले, बेंझिनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला, तयार झालं मिथिल बेंझिन. याला आपण म्हणतो टोलिन जो कंपाऊंड आहे हा आहे मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन. पहा, हा बेंझिन आहे, हा कोणता कंपाऊंड आहे, हा बेंझिन. बेंझिन इज रिएक्ट विथ मिथिल क्लोराइड, इट गिव्स मिथिल बेंझिन म्हणजेच टोलिन. या प्रोडक्टला असं म्हटलं जातं मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन. याला काय म्हटलं जातं, मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन. जर मिथिल क्लोराइड सोबत झाली तर टोलिन तयार होतं आणि जर मिथच म्हणलं असतं नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन जर झाली तर नायट्रिक ऍसिड सोबत जर झाली असतं काय तयार झालं असतं, या CH3 च्या ऐवजी काय आलं असतं NO2 आलं असतं. ओके, म्हणजे नायट्रोबेंझिन तयार झालं असतं आणि ते पण मोनो सबस्टिट्यूटेड म्हणजे एकच सबस्टिट्यूएंट असलेला बेंझिन हा तयार होतो आपल्याला. ओके, पहा, ओनली वन प्रोडक्ट इज ऑब्टेन्ड ऑन मोनो सबस्टिट्यूशन ऑफ बेंझिन. त्यानंतर बेंझिनची रिएक्शन मिथिल क्लोराइड म्हणा, नायट्रेटिंग मिक्सचर म्हणा, तुम्ही मागचे रिएक्शन्स पाहू शकता सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मधल्या. बेंझिनची रिएक्शन अल्किल हॅलाइड सोबत झाली तर अल्किल बेंझिन तयार होतं. ओके, जर बेंझिनची रिएक्शन आपण पाहिलं नायट्रेटिंग मिक्सचर सोबत जर झाली तर नायट्रोबेंझिन तयार होतं. ओके, बेंझिनची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड सोबत झाली बेंझिन सल्फ्युरिक ऍसिड तयार होतं. ओके, तर ह्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या असं सांगतात की व्हेनेवर बेंझिन इज रिएक्ट विथ रिएक्टंट इट गिव्स मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन. ओके, आता दुसरा पॉइंट, मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन कोणतं सांगते पाहता, मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन. Mono substituted benzene on further mono substitution gives 3 isomeric products.
gives 3 di-substituted isomeric products. It may be ortho, it may be meta and it may be para. मग याचा अर्थ काय सर सांगा, नाही का? तर मी सांगतोय पहा इथं, मी असं म्हणतोय पहा इथं, तर हा कोणता आहे? हा मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन आहे. कोणता हा? मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन. मी असं म्हणतोय पहा, आता मी असं म्हणतोय, जर ही बेंझिन जे आहे मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन कोणता? C6H5CH3 हा मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन, याची रिएक्शन जर आपण मिथिल क्लोराइड सोबत केली, नीट लक्षात घ्या, जर हा टोलिन मिथिल बेंझिन आहे, हा मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन, लक्षात घ्या, याला काय म्हणतो मी? मोनोचं M, एसचं एस सबस्टिट्यूटेड आणि बेंझिन, मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन. नक्कीच हा टोलिनच आहे. ओके, हा टोलिन आहे, पण हा मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन. मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन ऑन सबस्टिट्यूशन रिएक्शन गिव्स 3 आयसोमेरिक प्रोडक्ट्स. किती? तर 3 आयसोमेरिक प्रोडक्ट तयार होतात. पहा, टोलिनची रिएक्शन जर मिथिल क्लोराइड सोबत जर झाली इन प्रेझेन्स ऑफ AlCl3, तर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं 2 पॉसिबल प्रोडक्ट तयार होतात. किती? 2 पॉसिबल प्रोडक्ट तयार होतात. एक असं, हा जो CH3Cl आहे यातला बॉन्ड तुटणार आहे, CH3+Cl मायनस, हा CH3+. आता तुमच्या माहितीसाठी पुढे सांगणार आहे, हा जो मिथिल ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन देणारा असल्या कारणानं इलेक्ट्रॉन्सची डेन्सिटी ही 2 ऑर्थो आणि एका पॅरा पोझिशनवरती तयार होते. म्हणून टोलिनची रिएक्शन जर मिथिल क्लोराइड सोबत जर झाली तर इथं 2 पॉसिबल प्रोडक्ट तयार होतात. एक तर हा इलेक्ट्रोफाइल या पोझिशनवर तरी अटॅक करतो, नाही तर या पोझिशनवर तरी अटॅक करतो. आणि म्हणून पॉसिबल प्रोडक्ट किती? तर पॉसिबल प्रोडक्ट अशा प्रकारे तयार होतात. नीट पाहिजे, अशा प्रकारे तयार होतात. ही बेंझिन रिंग, इथं CH3. ओके, इथल्या इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती जर आपण म्हटलं, इथल्या इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती जर या CH3 ने अटॅक केला तर असा प्रोडक्ट तयार होतो. आणि जर इथल्या रिच पोझिशनवरती CH3+ ने अटॅक केला तर मात्र दुसरा प्रोडक्ट कोणता असणार आहे? तर दुसरा प्रोडक्ट हा अशा प्रकारचा असणार आहे. ठीक आहे, इथं पहा, इथं CH3 आणि इथं CH3. ओके, हे तयार होतात प्रोडक्ट. ह्याचं नाव ओक्झायलिन आहे. याचं नाव काय? तर ओक्झायलिन आहे. हा ऑर्थो आहे. ही 1 नंबरची पोझिशन, ही 2 नंबरची पोझिशन. 1 नंबर आणि 2 नंबरला जर सबस्टिट्यूएंट जर असतील तर त्याला आपण ऑर्थो म्हणायचं असतं. त्याला काय म्हणायचं असतं? ऑर्थो. हे ओक्झायलिन तयार होऊ शकतं. आणि दुसरी कंडिशन, 1 नंबरला ऑलरेडी मिथिल आहे आणि जर तो 4 नंबरला ऍड झाला, दुसरा येणारा, त्याला पहा, त्याला इनकमिंग इलेक्ट्रोफाइल म्हणतो. जर इनकमिंग इलेक्ट्रोफाइल 2 नंबरला अटॅच जर झाला तर ऑर्थो प्रोडक्ट तयार होतो. आणि तो जर 4 नंबरला अटॅच झाला तर पॅरा प्रोडक्ट तयार होतो. याचं नाव काय आहे? पॅराझायलिन आहे. काय नाव आहे? तर पॅराझायलिन हे असं आहे. मिथिल बेंझिन रिएक्ट विथ मिथिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. इट गिव्स 3 म्हणजे इथं 2 आयसोमेरिक प्रोडक्ट तयार होतात. एक ऑर्थोक्झायलिन, दुसरा पॅराझायलिन. हा मेजर असतो. हा कोणता असतो? मेजर असतो. ठीक आहे, अशा प्रकारे मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन ऑन मोनो सबस्टिट्यूशन गिव्स 3 आयसोमेरिक प्रोडक्ट. तुम्ही म्हणता सर मग इथं 2च कसे? तर हा प्रोडक्ट 2च देतो, हा सबस्टन्स 2च देतो. पण ऍक्च्युअली जर आपण पाहिलं तर तिसरी एक पॉसिबिलिटी आहे ती अशी, इथं अटॅक केला तर हा, ओके, इथं अटॅक हा, आणि इथं इलेक्ट्रॉन रिच डेन्सिटी नाही, कमी असते, तरी पण इथं काही प्रमाणात कोणता प्रोडक्ट तयार होतो? तर काही प्रमाणात आपण असं म्हणू शकतो तुमच्या माहितीसाठी, इथं CH3 आणि इथं CH3 असेल तर त्याला आपण म्हणतो मेटाक्झायलिन. काय म्हणतो आपण? तर मेटाक्झायलिन. तुम्हाला फक्त काय समजून घ्यायचं इथं? तर तुम्हाला असं समजून घ्यायचंय, मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन, पहा, मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन ऑन फर्दर मोनो सबस्टिट्यूशन गिव्स 3 आयसोमेरिक डाय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट्स. ते कोणते असू शकतात? ते ऑर्थो असू शकतात, ते मेटा असू शकतात, किंवा ते पॅरा देखील असू शकतात. ओके, बट दीज आर नॉट फॉर्म्ड इन इक्वल प्रपोर्शन्स. आणि हे काय नसतात? तर हे इक्वल प्रपोर्शन मध्ये तयार होत नसतात. मी जर असं म्हटलं, 3 टोलिनचे मॉलिक्यूल 3 मिथिल क्लोराइड सोबत जर रिएक्ट झाले तर माझं म्हणणं आहे की आपण जवळपास म्हणू शकता 80% हे प्रोडक्ट तयार होतात, 19% हा प्रोडक्ट आणि 1% असा प्रोडक्ट तयार होतो. 100%पैकी काही हे मेजर असतात, काही हे मायनर असतात आणि काही हे व्हेरी मायनर असतात. ओके, तर अशा प्रकारे तयार होतात. मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन ऑन मोनो सबस्टिट्यूशन गिव्स 3 पॉसिबल प्रोडक्ट्स. ते कोणते असतात? ते ऑर्थो असू शकतात, ते मेटा असू शकतात आणि ते
पॅरा असू शकतात। ऑर्थो मेटा पॅरा आपण याच्या नॉमेनक्लेचर मध्ये पाहिलेलं आहे। ज्या वेळेस बेंझिनच्या 1 आणि 2 पोझिशनला सबस्टिट्यूएंट जोडलेले असतात त्याला ऑर्थो आयसोमर म्हणायचं असतं। हे पहा ऑर्थोक्झायलिन। ज्या वेळेस 1 आणि 4 नंबर या दोन पोझिशनला कोणतेही सारखे किंवा वेगळे सबस्टिट्यूएंट जोडलेले असतात त्याला आपण पॅरा असं म्हणतो। कोणतं? पॅरा आयसोमर म्हणतो। आणि ज्या वेळेस 1 आणि 3 पोझिशनला दोन सबस्टिट्यूएंट जोडलेले असतात सारखे किंवा वेगळे त्याला मेटा आयसोमर असं म्हटलं जातं। पहा एक एक गोष्ट आता द नेचर ऑफ द सबस्टिट्यूएंट। आता इथे आणखी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी। इथे मी आणखी एक एक्झाम्पल देतो पहा। हे पहा इथं सांगतो एक एक्झाम्पल देतो। जर टोलिनची रिएक्शन क्लोरीन सोबत जर झाली तर कोणते प्रोडक्ट तयार होतील हे तुमच्या नीट जेई साठी महत्त्वाचं आहे म्हणून मी प्रत्येक पॉइंट तुमचा एक्सप्लेन करत आहे। लक्षात ठेवा मी जरा असं म्हणतोय हा जो टोलिन ना C6H5CH3 हा कोणता आहे? हा टोलिन आहे। याची रिएक्शन जर क्लोरीन सोबत जर झाली इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 लक्षात घ्या तर काय तयार होईल? तुमच्या माहितीसाठी हा मिथिल बेंझिन म्हणजे टोलिन हा आहे मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन। हा काय म्हटलं तुम्हाला? मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन। टोलिनची रिएक्शन जर क्लोरीन सोबत जर झाली तर इथं तयार होऊ शकतात दोन प्रोडक्ट। ओके हा बॉन्ड AlCl3 तोडतो यातला Cl+ इकडे पहा मिथिल ग्रुप आता पुढे येणार आहे तुम्हाला। इलेक्ट्रॉन देणारा काय असतो? इलेक्ट्रॉन घेणारा काय असतो? मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन देणारा असल्या कारणाने इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही बेंझिनच्या ऑर्थो या टोलिनच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला असते। म्हणून जर या क्लोरोनियम आयनने इथं अटॅक केला तर आपल्याला एक प्रोडक्ट असा तयार होतो आणि जर क्लोरोनियम आयनने पॅरा पोझिशनवरती अटॅक केला तर दुसरा प्रोडक्ट आपला असा तयार होतो। ओके असा प्रोडक्ट तयार होतो पहा। ओके जर मी असं म्हटलं 100 टोलिनचे मॉलिक्यूल घेतले पहा 100 टोलिनचे मॉलिक्यूल घेतले आणि 100 क्लोरीनचे मॉलिक्यूल जर घेतले 100 टोलिनच्या मॉलिक्यूल सोबत 100 क्लोरीनचे मॉलिक्यूल रिएक्ट केले त्यापैकी 20 मॉलिक्यूल्स हे आपल्याला हे तयार होतील। याचं नाव आहे ऑर्थोक्लोरोटोलिन आणि 80 प्रोडक्ट हे आपल्याला अशा प्रकारे म्हणजे पॅरा क्लोरोटोलिन कोणते तर पॅरा क्लोरोटोलिनचे तयार होतील। हे किती? हे 20 आणि हे किती? 80 म्हणजे त्याला आपण म्हणतो 20% म्हणजे मायनर झाले आणि 80% म्हणजे काय झाले? 80% म्हणजे काय तर मेजर झाले आणि 100 मॉलिक्यूल कोणाचे तयार होतात? HCl चे तयार होतात। तुम्ही म्हणता सर याला ओ क्लोरोटोलिन का म्हटलं आणि याला पी क्लोरोटोलिन का म्हटलं? तर ज्यावेळेस बेंझिनला दोन सारखे किंवा वेगळे सबस्टिट्यूएंट जोडलेले असतात ऑर्थो मेटा पॅरा असे कॉमन नेम मध्ये आपण त्यांचे नाव वापरत असतो। हे पहा एक इथं पाहिजे तुम्ही हा टोलिन होता बेसिक कंपाऊंड कोणता आहे? हा टोलिन नाही का स्पेशल कंपाऊंड 1 2 1 आणि 2 नंबरला दोन सबस्टिट्यूएंट आहेत म्हणून याला ऑर्थो आणि टोलिनच्या CH3 च्या ऑर्थो पोझिशनला क्लोरीन आहे म्हणून त्याचं नाव ऑर्थोक्लोरोटोलिन। आणि इथं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर 1 आणि 4 नंबरला जर दोन सबस्टिट्यूएंट असतील म्हणजे 1 नंबरला मिथिल आहे आणि 4 नंबरला क्लोरीन आहे मग याचं नाव काय? 1 आणि 4 पोझिशनला दोन सबस्टिट्यूएंट असतील तर त्या आयसोमरला पॅरा आयसोमर म्हणायचं असतं। पॅरा नाही का? तसं नाही पॅरा PARA पॅरा क्लोरोटोलिन हे या प्रोडक्टचं नाव आहे। ओके हा पॉइंट तुमचा क्लियर झाला। मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन ऑन मोनो सबस्टिट्यूशन गिव्स 3 आयसोमेरिक प्रोडक्ट्स। ओके इथं टोलिनची रिएक्शन क्लोरीन सोबत झाली तर ओ क्लोरोटोलिन आणि पी क्लोरोटोलिन हे तरी तुम्हाला लक्षात आलं। या आयसोमरला ऑर्थो म्हणायचं असतं याला ऑर्थो आणि ह्याला मात्र पॅरा म्हणायचं असतं। काय म्हणायचं असतं? पॅरा असं म्हणायचं असतं। ओके चला बट दीज आर नॉट फॉर्म्ड इन इक्वल प्रपोर्शन। हे कसे नसतात? तर हे सारख्याच प्रमाणात तयार होत नाहीत। इथं मी सांगितलं जर टोलिनचे 100 मॉलिक्यूल घेतले क्लोरीनचे 100 मॉलिक्यूल घेतले तर यापैकी 20 मॉलिक्यूल हे ऑर्थोक्लोरोटोलिनचे तयार होतात आणि 80 मॉलिक्यूल हे पॅरा क्लोरोटोलिनचे म्हणजे डिस्ट्रीब्युशन 50-50 झालं का? तर नाही। एक प्रोडक्ट हा 80% आणि दुसरा प्रोडक्ट हा 20% झालं। इट इज अ अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ डाय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट्स। ठीक आहे त्यानंतर पाहता द नेचर ऑफ द सबस्टिट्यूएंट। पहा द नेचर ऑफ द सबस्टिट्यूएंट म्हणजे कोणत्या? मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन मध्ये द नेचर ऑफ द सबस्टिट्यूएंट ऑलरेडी प्रेझेंट। आता टोलिन मध्ये कोणता सबस्टिट्यूएंट ऑलरेडी प्रेझेंट आहे?
तर टोलिन या कंपाऊंड मध्ये तर पहा नुसतं आपण बेंझिन म्हटलं तर असं असतं स्ट्रक्चर C6H6 ओके. आता टोलिन जर म्हटलं तिथं काय आलेलं आहे CH3 ग्रुप आलेला आहे ओके. मग असं म्हणतोय मी द नेचर ऑफ द सबस्टिट्यूएंट ऑलरेडी प्रेझेंट इन द बेंझिन रिंग determines the position of second substituent. याचा अर्थ काय तर ज्या वेळेस मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन डेरिव्हेटिव्ह असतात मग कोणते तर त्याचं एक्झाम्पल सांगतो. हा टोलिन तुम्हाला दिसतो किंवा पाहायचं मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिनचे एक्झाम्पल कोणते तुम्हाला जर प्रश्न पडला तर हा फेनॉल आहे. कोणता हा फेनॉल आहे. त्यानंतर हा ॲनिलीन आहे. हा कोणता तर ॲनिलीन. हा आहे फेनॉल. हा आहे ॲनिलीन. तर हे मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिनचा एक हायड्रोजन अटम कोणी काढला OH न काढला. इथं बेंझिनचा एक हायड्रोजन अटम कोणी काढला NH2 न काढला. तर ही सेंटेन्स असं सांगतं द नेचर ऑफ द सबस्टिट्यूएंट इथं टोलिन मध्ये CH3 आलेला आहे ओके. द नेचर ऑफ द सबस्टिट्यूएंट ऑलरेडी प्रेझेंट इन द बेंझिन रिंग डिटरमाइन्स द पोझिशन ऑफ सेकंड सबस्टिट्यूएंट. याचा अर्थ काय ह्या टोलिनची रिएक्शन क्लोरीन सोबत झाली बरोबर आहे. टोलिनची रिएक्शन क्लोरीन सोबत झाली. इथं तयार झालं ऑर्थोक्लोरोटोलिन. इथं तयार झालं पॅराक्लोरोटोलिन. तर ह्या इलेक्ट्रोफाइल जो तयार होतो ह्या इलेक्ट्रोफाइलनं कुठं अटॅक करायचा हे कोण ठरवत असतं तर या इलेक्ट्रोफाइलनं अटॅक कुठं करायचा ते ठरवत असतं पहिला प्रेझेंट असलेला ग्रुप ऑफ ॲटम. तुम्ही म्हणता असं का त्याचं कारण टोलिन मध्ये हा जो CH3 आहे हा इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप आहे. कसा आहे तो इलेक्ट्रॉन देणारा. बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये आपण पाहिलं होतं इलेक्ट्रॉन देणारे कोणते ग्रुप असतात अल्किल ग्रुप असतात OH ग्रुप असतात NH2 ग्रुप असतात नाही का. तर टोलिन मध्ये जो मिथिल ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन देणारा आहे आणि इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप बेंझिनला जोडल्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही दोन ऑर्थो आणि एका पॅरा पोझिशनवरती तयार होते. म्हणून टोलिनची रिएक्शन जर क्लोरीन सोबत जर झाली तर क्लोरोनियम नावाचा इलेक्ट्रोफाइल हा AlCl3 तयार करतो आणि क्लोरोनियम हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे इलेक्ट्रॉन कमतरता असलेले स्पेसिस हे नेहमीच इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती अटॅक करतात आणि म्हणून हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट कुठे अटॅक करतो इलेक्ट्रॉन रिच सेंटर. एक तर ते ऑर्थो पोझिशनवरती अटॅक करून हा प्रोडक्ट तयार करू शकतो किंवा पॅरा पोझिशनवरती अटॅक करून हा प्रोडक्ट तयार करू शकतो. हे कोणावरती आहे डिपेंड तर ह्या मिथिल ग्रुपने इलेक्ट्रॉन दिल्यामुळं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी दोन ऑर्थो आणि एका पॅरा पोझिशनवरती तयार झाली म्हणून हे प्रोडक्ट तयार झाले. नाहीतर तिथं रिएक्शन झाली नसते. आणि म्हणून मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन मध्ये जो प्रेझेंट ग्रुप ऑफ ॲटम आहे तो ठरवत असतो की येणारा इलेक्ट्रोफाइल किंवा येणारा न्यूक्लियोफाइलनं कुठं अटॅक करायचं. त्याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉन रिच सेंटर किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर तयार करणारे हेच असतात ओके. हेच असतात ठीक आहे. इथं OH इथं NH2 ग्रुप हे असतात. आता पहा काही गोष्टी तुम्हाला डेफिनेशनच्या फॉर्मॅटमध्ये येतं. द ग्रुप अटॅच्ड टू द बेंझिन रिंग. पहा द ग्रुप अटॅच्ड टू द बेंझिन रिंग अफेक्ट्स म्हणजे परिणाम करतं. आता इथं कोणता जोडलेला आहे या बेंझिनला OH जोडलेला आहे. या बेंझिनला NH2 जोडलेला आहे. या बेंझिनला मिथिल ग्रुप जोडलेला आहे. द ग्रुप अटॅच्ड टू द बेंझिन रिंग अफेक्ट्स म्हणजे परिणाम करतं. अफेक्ट्स द रिएक्टिव्हिटी ऑफ द रिंग अँड डिटरमाइन्स द ओरिएंटेशन ऑफ सबस्टिट्यूशन. जसं तुम्हाला माहिती आहे तुम्ही अभ्यास करत असता पण अभ्यास करत असताना जर तुम्हाला कोणाचा फोन आला तर तुम्ही अभ्यासापासून जसं परावृत्त होतात तसं लक्षात ठेवा की मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन मध्ये तो जो ॲटम असतो किंवा जो ग्रुप ऑफ ॲटम असतो तो अफेक्ट होतो कोणामुळं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटीमुळं. द ग्रुप अटॅच्ड टू द बेंझिन रिंग अफेक्ट्स द रिएक्टिव्हिटी ऑफ द रिंग अँड डिटरमाइन्स द ओरिएंटेशन ऑफ द सबस्टिट्यूएंट्स. आता काही डेफिनेशन्स आपल्याला पाहायच्या आहेत. काय पाहिजेत आपल्याला डेफिनेशन्स पाहायच्या आहेत ओके. तर एक डेफिनेशन यातल्या इथून पुढच्या 1 2 3 4 ह्या डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल तेवढेच महत्त्वाचे आहेत. एक्झाम्पल आणि डेफिनेशन्स काय तर तेवढेच महत्त्वाचे. तर ह्या गोष्टी क्लिअर ठेवा. आता पहा मी इथं काही एक्झाम्पल काढणार आहे. पहिली पाहतो आपण ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. कोणता ग्रुप आहे तर ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. ऍक्टिव्हेट करणे म्हणजे काय करणं ऍक्टिव्हेट करणे म्हणजे रिएक्टिव्हिटी वाढवणे. लक्षात घ्या ऍक्टिव्हेटिंग आणि डिऍक्टिव्हेटिंग. ज्यावेळेस
इलेक्ट्रॉन देणारा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम बेंझिनला जोडलेला असतो. काय म्हणतो पहा, इलेक्ट्रॉन देणारा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम बेंझिनला जोडलेला असतो, त्यावेळेस तो रिंगची रिऍक्टिव्हिटी वाढवतो. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. ओके, हे मी मोडतोय का, हे मी मोडतोय. पहा इथं 3 मी एक्झाम्पल देतोय, 3 एक्झाम्पल देतोय. त्या एक्झाम्पलच्या मदतीनं तुम्हाला त्या डेफिनेशन्स क्लिअर होतील. त्या डेफिनेशन्स काय होतील तर क्लिअर होतील. पहा, बरेचसे एक्झाम्पल पाहायचे, तर त्यापूर्वी मी अगोदर तुम्हाला 3 एक्झाम्पल देत आहे. लक्षात घ्या, ज्यांना हे 3 एक्झाम्पल समजले त्यांना बाकी पुढचं सर्व समजतं. थोडासा किचकट पण महत्वाचा भाग आहे. किचकट पण महत्वाचा भाग आहे. ओके, पहा मी तर स्ट्रक्चर काढतो आता. सगळ्यात फेवरेट तुमचं बेंझिन काढतो. अगोदर काय काढतो तुमचं बेंझिन. हे पहा, हे काढलं मी बेंझिन. कोणतं स्ट्रक्चर आहे हे, हे आहे बेंझिन. ओके, बेंझिनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. त्यानंतर मी इथं 1 नंबरला काय काढतो पहा, 1 नंबरला काय काढतो तर 1 नंबरला काढतो OH. कोणता ग्रुप काढला इथं OH. याचं नाव काय बरं, याचं नाव फेनॉल आहे. काय नाव याचं, फेनॉल आहे. याचं नाव काय तर फेनॉल आहे. हा 1 नंबरचा फेनॉल काढला, 2 नंबरचं नाव बेंझिन, आणि 3 नंबरला जो काढत आहे मी, 3 नंबरला जो काढत आहे तो ग्रुप काढतोय असा. पाहायचं, तो काढतोय N डबल बॉन्ड O मायनस. ठीक आहे, याचं नाव काय तर तुमच्या माहितीसाठी हा आहे नायट्रोबेन्झिन. हा कोणता आहे, नायट्रोबेन्झिन. 3 गोष्टी मुद्दामून लक्षात ठेवा. C6H5OH हा कोणता कंपाऊंड आहे, फेनॉल. ओके, नंतर 2 नंबरला कंपाऊंड कोणता आहे, बेंझिन, आणि 3 नंबरला कोणता आहे, नायट्रोबेन्झिन. हा नायट्रोबेन्झिन आहे, N डबल बॉन्ड O. ठीक आहे, तर या 3 स्ट्रक्चर पैकी जे सेंट्रलचं स्ट्रक्चर आहे बेंझिन, या बेंझिनला काही सबस्टिट्यूएंट जोडलेला आहे का बरं, बेंझिनला काही जोडलेला आहे का. हे पहा, बेंझिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6. एखादा बेंझिनचा हायड्रोजन अॅटम रिप्लेस झाला का, अजिबात नाही, नाही का. बेंझिन इथं जसे तसं आहे, कोणताच ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम जोडलेला नसतो. मी काय म्हणतोय पहा, हा जो बेंझिन आहे, बेंझिनची जी रिऍक्टिव्हिटी आहे त्याची मीडियम रिऍक्टिव्हिटी आहे. ही रिऍक्टिव्हिटी कशी आहे तर बेंझिनची मीडियम रिऍक्टिव्हिटी आहे. नीट लक्षात घ्या काय सांगतो तर मीडियम रिऍक्टिव्हिटी आहे. ज्या वेळेस बेंझिनला इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप किंवा ऍटम जोडलेले असतात, इलेक्ट्रॉन देणारे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम जोडलेले असतात, अशा वेळेस रिंगची रिऍक्टिव्हिटी वाढते. आता पक्का वाढते. हा जो बेंझिन आहे, बेंझिन मध्ये किती पाय बॉन्ड आहेत तुम्हाला दिसतात, बेंझिन मध्ये 3 पाय बॉन्ड येतात. बेंझिन मध्ये किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत तर 6 इलेक्ट्रॉन्स येतात. या बेंझिन रिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर या बेंझिन मध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. एवढं लक्षात ठेवा, बेंझिन मध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन्स असतात. आता हे 1 नंबरचे जे स्ट्रक्चर आहे का, या 1 नंबरच्या स्ट्रक्चरला बेंझिनच्या C6H5 ला OH जोडलेला आहे. तुम्हाला ह्या ऑक्सिजनच्या डोक्यावरती किती लोन पेअर दिसतात, 2 लोन पेअर दिसतात. ही एक लोन पेअर आणि ही दुसरी लोन पेअर. OH ग्रुप हा जो आहे इलेक्ट्रॉन रिच आहे. OH ग्रुप हा कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच. लक्षात ठेवा मी काय सांगतो तर हे ऑक्सिजन काय करतो, आपल्याकडचे इलेक्ट्रॉन बेंझिन रिंग कडे ट्रान्सफर करतो. नीट लक्षात घ्या, हे इलेक्ट्रॉन्स इकडे ट्रान्सफर करतो आणि हे इलेक्ट्रॉन्स इथे येतात. ओके, हे इलेक्ट्रॉन्स इथे येतात. मला सांगायचा उद्देश असा की OH हा जो ग्रुप ऑफ ऍटम आहे तो इलेक्ट्रॉन रिच आहे आणि आपले इलेक्ट्रॉन तो कोणाला देऊन टाकतो, तो बेंझिनला देऊन टाकतो किंवा बेंझिनकडे तो सुपूर्त करतो, त्याकडे तो पाठवतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉन देणार झाला का घेणार झाला बेंझिन कडून. काय झाला तर OH च्या ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर आहेत. तो काय करतो, एक लोन पेअर बेंझिन कडे पाठवतो. कोणाकडे पाठवतो, बेंझिन कडे. जेणेकरून रिंग कडे पहा, हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 6 असे 8 इलेक्ट्रॉन बेंझिन रिंगला वापरायला भेटतात. ओके, तर हा फेनॉल OH हा काय आहे तो OH हा इलेक्ट्रॉन देणार आहे. ठीक आहे, आणि म्हणून मी असं म्हणतो जे जे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम बेंझिनला इलेक्ट्रॉन देतात, त्यांना ऍक्टिव्हेटिंग ग्रुप असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं त्यांना, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. पहिली डेफिनेशन पहा, पहिली डेफिनेशन, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप कोणते असतात ते ओळखायचे असतात तुम्हाला. ओके, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप म्हणजे कोणते, द सबस्टिट्यूएंट that makes the ring more reactive than benzene is called an activating group. कोणत्या ग्रुपला ऍक्टिव्हेटिंग ग्रुप असं म्हणायचं असतं
तर पहा, द सबस्टिट्युएंट म्हणजे सबस्टिट्युएंट याचा अर्थ काय, साइड चेन म्हणा, ग्रुप ऑफ ऍटम. द सबस्टिट्युएंट म्हणजे कोणता, इथं हा सबस्टिट्युएंट आहे, इथं जर पाहिलं तर NH2 सबस्टिट्युएंट म्हणजे अटॅच्ड स्पीशीज. The substituent that makes the ring more reactive than benzene is called an activating group. काय म्हटले पहा, हा बेंझिन आहे, बेंझिनच्या मध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे. तो मॉडरेट रिएक्टिव्ह आहे, तो मीडियम रिएक्टिव्ह आहे. पण या बेंझिनला इथं OH जोडला, OH मधले ऑक्सिजन ॲटम आहे. ऑक्सिजन ॲटम काय करतो, आपले जे इलेक्ट्रॉन ते कोणाकडे देऊन टाकतो, तर तो देऊन टाकतो बेंझिन रिंगकडे. मग जे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम आपले इलेक्ट्रॉन बेंझिनकडे देतात, बेंझिनकडे दिल्यामुळे काय होतं तर पहा, बेंझिन मध्ये हे आपल्याला माहिती येतं 6 पाय इलेक्ट्रॉन्स आणि पुन्हा हे 2 किती इलेक्ट्रॉन्स होतात, तर फेनॉल मध्ये जर आपण पाहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होत असताना 8 इलेक्ट्रॉन्स असतात. किती, तर 8 इलेक्ट्रॉन्स हे रेझोनन्स फेनॉमेनॉनमध्ये भाग घेतात. किती, इथं 8 इलेक्ट्रॉन्स हे रेझोनन्स फेनॉमेनॉनमध्ये भाग घेतात. म्हणजेच रिंगची रिएक्टिव्हिटी काय होते, वाढते. म्हणजेच काय होते, तर रिंगची रिएक्टिव्हिटी वाढते. लक्षात ठेवा. मग आता ऍक्टिव्हेटिंग ग्रुप कोणते आहेत, ज्यावेळेस बेंझिनला NH2 ओके नायट्रोजनच्या टक्करचे लोन पेअर आहे, NH2 ग्रुप जोडलेला असतो किंवा OH ग्रुप जोडलेला असतो किंवा त्याचबरोबर अल्किल ग्रुप CH3 जोडलेला असतो किंवा OCH3 असे ग्रुप ऑफ ॲटम जोडलेले असतात. असे ग्रुप ऑफ ॲटम रिंगला काय करतात, ते इलेक्ट्रॉन देतात आणि रिंगची रिएक्टिव्हिटी वाढवतात. म्हणून त्यांना ऍक्टिव्हेटिंग ग्रुप असं म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. डेफिनेशन लक्षात आली का, द सबस्टिट्युएंट दॅट मेक्स द रिंग मोर रिएक्टिव्ह. कोणापेक्षा मोर रिएक्टिव्ह, तर ह्या बेंझिन पेक्षा मोर रिएक्टिव्ह करतात. द सबस्टिट्युएंट which makes the ring more reactive than benzene is called as activating group. त्यांना काय म्हणायचं, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. आणि 8 पाय इलेक्ट्रॉन्स असल्या कारणानं, इथं 6 पाय इलेक्ट्रॉन्स असल्या कारणानं यांची रिएक्टिव्हिटी काय झाली तर वाढलेली. मी तर असं म्हणतोय मोर रिएक्टिव्ह कोणापेक्षा, माझ्यापेक्षा का नाही, मोर रिएक्टिव्ह दॅन बेंझिन. ओके चला. आणि एक्झाम्पल कोणते, NH2 OH CH3 OCH3 असे इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप बेंझिनला जोडलेले असतील तर बेंझिन रिंगची रिएक्टिव्हिटी बेंझिन पेक्षा वाढते. ठीक आहे. नंतर ऍक्टिव्हेटिंग म्हणजे ऊर्जा देणारे, इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप आपण म्हणू. आता डिऍक्टिव्हेटिंग म्हणजे काय, डीचा अर्थ त्याच्या अपोजिट असतं. डीचा अर्थ काय, त्याच्या अपोजिट. चला तुमच्यासाठी एक्झाम्पल सांगतो. इथं तुम्हाला 3 नंबरला नायट्रोबेन्झिन दिसते पहा. कोणतं दिसतं, नायट्रोबेन्झिन. तुमच्या माहितीसाठी C6H5 N डबल बॉन्ड O ओके, हा कोऑर्डिनेट बॉन्ड, ह्याचा विचार करू नका. हा कोणता बॉन्ड आहे, तर हा कोऑर्डिनेट बॉन्ड. ओके, इथं पहा नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे. दिसतंय तुम्हाला, दिसत नसेल तर आणखी एकदा काढतो मी. पहा इथं हा मोठा काढतो. ओके, नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन. नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3 आहे आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4 आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4. चा इथं पहा, इथं 3.4 आणि इथं किती देतो मी 3. तर हा जो डबल कोव्हलंट बॉन्ड आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्या कारणानं ह्या डबल बॉन्ड मधले पाय इलेक्ट्रॉन्स कोण ओढतं, ऑक्सिजन स्वतःकडे ओढतो. पहा, या नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन मधला ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4 असल्या कारणानं हे पाय इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जातात, ऑक्सिजनकडे जातात. आणि मग या नायट्रोजनला जे 3 कोव्हलंट बॉन्ड असतात, पहा नायट्रोजनला जे 3 कोव्हलंट बॉन्ड असतात, डबल बॉन्ड तुटतो, हा एक कोव्हलंट बॉन्ड काय होतो, तुटतो. हे पाय इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनकडे जातात. हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. मग त्याला कोव्हलंट बॉन्ड किती राहतात, तर डबल पैकी एक गेला, एक इथं राहिला आणि दुसरा इथं. नायट्रोजनला 3 कोव्हलंट बॉन्ड असतात आणि या नायट्रोजनला इलेक्ट्रॉनची कमतरता भासते आणि म्हणून हे इलेक्ट्रॉन्स बेंझिन रिंगच्या बाहेर येतात. हे इलेक्ट्रॉन्स बेंझिन रिंगच्या बाहेर येतात. एकंदरीत काय तर NO2 ग्रुप हा काय करतो, इलेक्ट्रॉन काढून देतो. NO2 ग्रुप काय करतो, इलेक्ट्रॉन काढून देतो. कोणाकडून काढून देतो, तर बेंझिन रिंग कडून काढून देतो. म्हणून ते काय करतं, रिंगला डिऍक्टिव्हेट करतं. बेंझिन रिंग मध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन्स, या फेनॉल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आणि हे लोन पेअर, असे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले, 8 इलेक्ट्रॉन. 6 पेक्षा 2 इलेक्ट्रॉन वाढले. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी रिंग मध्ये वाढली म्हणून रिएक्टिव्हिटी वाढली. मग तसं तुम्हाला इथे विचार करता येईल का, इथं पहा ह्या बेंझिन रिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते, 6 पाय इलेक्ट्रॉन्स. आता ह्या ऑक्सिजननं इकडं इलेक्ट्रॉन वाढल्या कारणानं
नायट्रोजन इलेक्ट्रॉन कमी पडतात म्हणून नायट्रोजन बेंझिन रिंग मधले इलेक्ट्रॉन्स ओढून घेतो, मागून घेतो आणि मग काय होईल बरं, तर या इथं जर आपण पाहिलं नायट्रोबेंझिन मध्ये तर 4 पाय इलेक्ट्रॉन्स राहतात. किती? 4 पाय इलेक्ट्रॉन्स राहतात. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते म्हणजे बेंझिनची रिएक्टिव्हिटी कमी होते. ओके, बेंझिनची रिएक्टिव्हिटी काय होते तर कमी होते आणि म्हणून बेंझिन हा मीडियम रिएक्टिव्ह असणार आहे. बेंझिन हा कसा आहे तर बेंझिनची रिएक्टिव्हिटी मीडियम आहे. बेंझिन हा मीडियम रिएक्टिव्ह असं म्हणतो मी. बेंझिन हा मीडियम रिएक्टिव्ह, फेनॉल हा मोर रिएक्टिव्ह दॅन बेंझिन आणि नायट्रोबेंझिन हा कसा आहे तर नायट्रोबेंझिन हा लेस रिएक्टिव्ह आहे. आणि कशामुळे लेस रिएक्टिव्ह आहे त्याचं कारण नायट्रोबेंझिनला कोणता ग्रुप जोडलाय NO2 ग्रुप जोडला असल्या कारणाने. तर डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप म्हणजे काय आता पहा, द सबस्टिट्युएंट कोणता NO2 हा सबस्टिट्युएंट आहे. ओके, द सबस्टिट्युएंट दॅट मेक्स, द सबस्टिट्युएंट म्हणजे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम, द सबस्टिट्युएंट दॅट मेक्स द रिंग लेस रिएक्टिव्ह, दॅट सबस्टिट्युएंट मेक्स द रिंग लेस रिएक्टिव्ह दॅन बेंझिन. कोणापेक्षा लेस रिएक्टिव्ह केलं जातं, ही बेंझिन आहे, याची रिएक्टिव्हिटी मीडियम आहे पण इलेक्ट्रॉन काढून घेणारा ग्रुप ऑफ असल्या कारणानं, इलेक्ट्रॉन काढून घेणारा ग्रुप ऑफ ऍटम असल्या कारणानं या रिंगची रिएक्टिव्हिटी या बेंझिन पेक्षा कमी होते आणि म्हणून अशा प्रकारच्या ग्रुप ऑफ ऍटमला डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप असं त्याला म्हटलं जातं. म्हणून मी एक्झाम्पल कोणते घेतले पहा बरं, तर डीऍक्टिव्हेटिंग मध्ये NO2 घेतलेला आहे. NO2 म्हणजे काय माहितीये का, हेच N डबल बॉन्ड O मायनस. ओके, हेच आपण असंही लिहू शकतो NO2 किंवा CHO म्हणजेच काय तर तुमच्या माहितीसाठी C डबल बॉन्ड OH म्हणजेच आल्डिहाइड ग्रुप असतो. तो कोणता असतो तर आल्डिहाइड ग्रुप असतो. ठीक आहे, ह्या दोन डेफिनेशन लक्षात आल्या, डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप आणि ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. हे लक्षात आलं का? तर आपण 1, 2 आणि 3 असे स्ट्रक्चर काढलेले आहेत. 2 नंबरचं स्ट्रक्चर बेंझिनचं आहे. बेंझिन कसं आहे, बेंझिन हे मीडियम रिएक्टिव्ह आहे. बेंझिन हे कसं आहे तर मीडियम रिएक्टिव्ह आहे. फेनॉल मध्ये OH हा ग्रुप ऑफ ऍटम रिंगला इलेक्ट्रॉन पेअर देतो. OH मधला ऑक्सिजन हा रिंगकडे इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट करतो आणि म्हणून इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही रिंगमध्ये वाढते. रिंगमध्ये वाढते म्हणजे रिंगची रिएक्टिव्हिटी काय होते तर वाढते. आणि म्हणून ऍक्टिव्हेटिंग ग्रुप म्हणजे कोणते, अ सबस्टिट्युएंट. ओके, अ सबस्टिट्युएंट that makes the ring more reactive than बेंझिन. ओके, जो सबस्टिट्युएंट या रिंगला बेंझिन पेक्षा जास्त रिएक्टिव्ह करतो त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. त्याला काय म्हणायचं, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. आणि हे तुम्हाला माहिती आहे NO2 ग्रुप हा कसा आहे, NO2 ग्रुप हा इलेक्ट्रॉन काढून घेणार आहे. म्हणून अ सबस्टिट्युएंट दॅट मेक्स द रिंग लेस रिएक्टिव्ह. ओके, ह्या रिंगला लेस रिएक्टिव्ह करतो. दिस सबस्टिट्युएंट makes the ring less reactive than benzene, hence are called as a deactivating group. त्याला काय म्हणतो आपण, deactivating group. कृपया डेफिनेशन आणि एक्झाम्पल नीट लक्षात ठेवा. मी तुम्हाला खूप वेळ सांगतो की दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पर्पज, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पर्पज. ओके, ऍक्टिव्हेटिंग ग्रुपची डेफिनेशन लक्षात राहील. The substituent that makes the ring more reactive than benzene is called as activating group. त्याचे एक्झाम्पल NH2 आहे, OH आहे, CH3 आहे, OCH3 आहे. ओके, नंतर म्हणजे हे ज्यावेळेस बेंझिनला जोडलेले असतात त्यावेळेस हे ग्रुप ऑफ ऍटम काय करतात, हे ग्रुप ऑफ ऍटम बेंझिनला इलेक्ट्रॉन देतात. एवढं लक्षात ठेवायचं. आणि डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप म्हणजे काय, याचीही डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. The substituent, okay, the substituent that makes the ring less reactive, इथं more reactive. The substituent that makes the ring less reactive than benzene is called as a deactivating group. प्रायमरी तत्वावर तुम्हाला मी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. पुढे आपल्याला एक्झाम्पल पाहायचे त्याचे. तर कोणते एक्झाम्पल, NO2 नाही का, हे पहा एक्झाम्पल दिले नायट्रोबेंझिन. म्हणजे ज्यावेळेस आपण असं काढतो ना स्ट्रक्चर, असं स्ट्रक्चर काढतो तर हा NO2 काय आहे तर इलेक्ट्रॉन काढून घेणार आहे. इलेक्ट्रॉन काय करून घेतो तो काढून घेतो. पुढे आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर देखील पाहायचं. नायट्रोबेंझिन असेल किंवा त्याच्याच ऐवजी मी जर इथं CHO जोडलं तर CHO ग्रुप देखील बेंझिन रिंग कडून इलेक्ट्रॉन हा काढून घेत असतो. हे झाले 2 डेफिनेशन. कोणते झाले तर ह्या झाल्या 2 डेफिनेशन. आता इकडे पहा,
ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. ऑर्थो म्हणजे काय? 1 2 किंवा 1 6 पोझिशनला आपण ऑर्थो असं म्हणतो. पॅरा म्हणजे काय? 1 4 पोझिशनला आपण पॅरा असं म्हणतो. काय म्हणतो? तर पॅरा असं म्हणतो. ओके. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप कोणते असतात त्यांचे एक्झाम्पल आपल्याला पाहायचे. तर भरपूर एक्झाम्पल पाहायचे, तर पण डेफिनेशन अगोदर आपल्याला पाहायची. तर पहा, अ ग्रुप, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप ची डेफिनेशन आणि त्याची एक्झाम्पल आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. अ ग्रुप दॅट कॉजेस, पहा, अ ग्रुप दॅट कॉजेस इलेक्ट्रोफिलिक अटॅक to occur mainly at ortho and para position is called ortho and para directing group. मी एक्झाम्पल पण तुम्हाला देणार आहे. काय सांगतो तर पहा, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप याचा अर्थ अ ग्रुप दॅट कॉजेस इलेक्ट्रोफिलिक अटॅक. कोणता? अ ग्रुप दॅट कॉजेस इलेक्ट्रोफिलिक अटॅक टू ऑकर मेनली ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन is called as ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. एक्झाम्पल कोणते? एक्झाम्पल NH2 आहे, OH आहे. ठीक आहे. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही म्हणता सर आम्हाला लक्षात नाही आलं, तर मी त्याचं एक्झाम्पल, प्रत्येकाचं एक्झाम्पल तुम्हाला मी देणार आहे. पहा इथं, आता इथे नीट लक्षात घ्या. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप म्हणजे कोणतं त्याचं एक्झाम्पल देत आहे मी, कारण पुढे आपल्याला पाहायचे, तर पूर्वी एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतोय. पहा इथं मी मोडेपर्यंत ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुपची डेफिनेशन पहा. ओके, त्याची डेफिनेशन पहा. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुपची डेफिनेशन पहा. काय सांगितलं पहा इथं? अ ग्रुप, मग तो ऍटम असू शकतो किंवा कधी ग्रुप ऑफ ऍटम देखील असू शकतो. अ ग्रुप दॅट कॉजेस इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऍट ऑर्थो ऑकर मेनली ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन इज कॉल्ड ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. एक्झाम्पल पहा. तर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. जर आपण घेतलंय फेनॉल, कोणतं घेतलं आपण? हे फेनॉल C6H5OH हे फेनॉल घेतलं. ह्या फेनॉलची रिएक्शन जर क्लोरीन सोबत जर झाली, पहा इथं, व्हेन दिस फेनॉल इज रिएक्ट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. नीट लक्षात घ्या. मी असं म्हणतो, जर आपण 100 मॉलिक्यूल घेतले फेनॉलचे, 100 मॉलिक्यूल घेतले क्लोरीनचे, तर हा AlCl3 आहे, लेविस ऍसिड, हा काय करतो? तर हा लेविस ऍसिड हा क्लोरीन आणि क्लोरीनला ब्रेक डाऊन करतो. OH असल्या कारणानं, OH ग्रुप ऑफ ऍटम असल्या कारणानं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही बेंझिनच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती तयार होते. ती का तयार होते? कारण त्याचे आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचे. तर तरी आपण बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये पाहिलेलं आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर. हा फेनॉल आहे. फेनॉलच्या ऑक्सिजनच्या डोक्यावरती किती लोन पेअर येतात? 2 लोन पेअर येतात. हा इलेक्ट्रॉन देणारा आहे. हा कसा आहे? तर इलेक्ट्रॉन देणार आहे. इलेक्ट्रॉन दिल्या कारणाने इलेक्ट्रॉनची डेन्सिटी 2 ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती तयार होते. व्हेन दिस फेनॉल इज रिएक्ट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 इट गिव्स काय देतं पहा, इट गिव्स 2 डिफरंट प्रोडक्ट्स. एक आहे हा OH, इथं Cl तयार होतं, आणि म्हणजे एक जो क्लोरोनियम आयन आहे तो एका पोझिशनवरती या पोझिशनवरती अटॅक करू शकतो. तर काही क्लोरोनियम आयन हे पॅरा पोझिशनवरती अटॅक करतात आणि तयार होतं ते असा प्रोडक्ट, पहा इथं OH आणि इथं Cl. ओके, मी असं म्हटलं की जर 100 मॉलिक्युल्स ऑफ फेनॉल रिएक्ट होत असेल, 100 मॉलिक्युल्स ऑफ फेनॉल when react with 100 molecules of chlorine in presence of 100 molecules of AlCl3 it gives 100 क्लोरोनियम आयन. या क्लोरीन मॉलिक्यूल पासून किती? 100 क्लोरोनियम आयन तयार होतात. त्यापैकी 20 क्लोरोनियम आयन हे ऑर्थो पोझिशनवरती अटॅक करतात, तर 80 क्लोरोनियम आयन हे पॅरा पोझिशनवरती अटॅक करतात. आणि मी असं म्हणतो हे 20% प्रोडक्ट तयार होतात आणि हे 80% प्रोडक्ट तयार होतात. यांचं नाव आताच आपण थोड्या वेळापूर्वी होतं. हा जर फेनॉल असेल तर हा 1 आणि हा 2 याचं ओ क्लोरोफेनॉल हे कॉमन नेम आहे, आणि याचं हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4 याचं नाव पी क्लोरोफेनॉल, पॅरा क्लोरोफेनॉल हे कॉमन नेम आहे. याचं IUPAC नेम हे 2 क्लोरोफेनॉल आहे.
काय तर 2 क्लोरोफेनॉल आणि ह्याचं आययुपीएच नेम हे 4 क्लोरोफेनॉल आहे. ठीक आहे. आता मला सांगा फेनॉलची रिएक्शन क्लोरीन मॉलिक्यूल सोबत जर झाली तर काय तयार झालं? ओ क्लोरोफेनॉल आणि पॅरा क्लोरोफेनॉल तयार झाले. हे कोणामुळे झालं? हे कोणामुळे झालं? तर हे झालं बेंझिन रिंगला अटॅचला असलेल्या OH मुळे. बेंझिन रिंगला अटॅच असलेल्या OH मुळे. आणि म्हणून O, P डायरेक्टिंग ग्रुप याचा अर्थ काय? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुपचा अर्थ काय? ज्या ग्रुपमुळे इलेक्ट्रोफाइल हा ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनवरती अटॅक करू शकतो, त्या ग्रुप ऑफ ॲटमला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हणायचं असतं. म्हणून डेफिनेशन अ ग्रुप दॅट कॉजेस इलेक्ट्रोफिलिक अटॅक टू ऑकर mainly at ortho and para position is called ortho and para directing group. Which of the following is a ortho para directing group? असा जर तुम्हाला प्रश्न पडला तर त्यातले तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडता आले पाहिजेत. एक्झाम्पल भरपूर आहेत, त्यातले सध्या तरी 2 पहा. NH2 असेल किंवा OH. ओके, NH2 किंवा OH हे ज्या वेळेस बेंझिनला जोडलेले असतात त्यावेळेस ते ऍक्टिव्हेटिंग आणि ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असतात. कोणते असतात? ऍक्टिव्हेटिंग आणि ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. हे झालं. ओके, फेनॉलची रिएक्शन क्लोरीन सोबत जर झाली तर ऑर्थो क्लोरोफेनॉल आणि पॅरा क्लोरोफेनॉल तयार होतं. आणि हे जे इलेक्ट्रोफाइल इथं तयार होतात तुम्हाला माहितीच नाही इलेक्ट्रोफाइल कसा तयार होतो? क्लोरीन हा AlCl3 हा लेविस ऍसिड हा बॉन्ड ब्रेक डाऊन करतो. इथं तयार होतं Cl+ क्लोरोनियम आयन आणि AlCl4-. हे जे क्लोरोनियम आयन आहेत हे इलेक्ट्रोफाइल तयार करण्याचं काम हे लेविस ऍसिडचं असतं. पण ह्या इलेक्ट्रोफाइलनं कुठं अटॅक करावं याचं डायरेक्शन कोण देतो माहितीये का? त्यांनी कुठं अटॅक करावं याचं डायरेक्शन हा OH ग्रुप देतो. तो का देतो? त्याचं कारण OH मध्ये हा जो ऑक्सिजन आहे तो इलेक्ट्रॉन रिच आहे. त्यांनी इलेक्ट्रॉन इथं टाकले की इलेक्ट्रॉन कुठे येतात? तर ऑर्थो पोझिशनवर येतात. आणि म्हणून OH हा इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप असल्या कारणानं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती तयार होते. आणि म्हणून याला आपण म्हणतो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. हा ग्रुप असल्या कारणानं इलेक्ट्रोफाइलला इंडिकेट होतं, इलेक्ट्रोफाइलला समजतं की इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही 2 ऑर्थो आणि एका पॅरा पोझिशनवरती आहे. ओके, 2 ऑर्थो आणि एका पॅरा पोझिशनवरती आहे. तर फेनॉलचे 100 मॉलिक्यूल क्लोरीनच्या 100 मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट झाले तर 20 मॉलिक्यूल हे ऑर्थो क्लोरोफेनॉल आणि 80 मॉलिक्यूल हे पॅरा क्लोरोफेनॉल तयार होतात. तुम्ही म्हणता सर ऑर्थो का नाही होत तयार 80? त्याचं कारण आहे की इथं 1 नंबरला OH आणि इथं 4 नंबरला क्लोरीन हे एकमेकाच्या कसे येतं? एकमेकाचे हे अपोजिट आहेत. तर यामुळे काय होतं? तर मॅक्झिमम सिमेट्री, मिनिमम रिपल्शन आणि मॅक्झिमम सिमेट्री मिळते, जेणेकरून हा मॉलिक्यूल स्टेबल असतो. एकच सेंटेन्स सांगतो. ड्यू टू मिनिमम रिपल्शन, दोघांमधलं रिपल्शन कमी असतं. ड्यू टू मिनिमम रिपल्शन अँड मॅक्झिमम सिमेट्री दिस पॅराक्लोरोफेनॉल इज मोर स्टेबल दॅन ऑर्थोक्लोरोफेनॉल. एवढंच मी इथं तुम्हाला सांगू शकतो. आणि शेवटचे एक्झाम्पल इथं पाहू आपण. मेटा डायरेक्टिंग ग्रुप. कोणता? मेटा डायरेक्टिंग ग्रुप. आता एक्झाम्पल पहा. अ ग्रुप दॅट कॉजेस, ज्या ग्रुपमुळे बेंझिन रिंगच्या मेटा पोझिशनवरती इलेक्ट्रोफाइल अटॅक करतो तो. अ ग्रुप दॅट कॉजेस इलेक्ट्रोफिलिक अटॅक. इलेक्ट्रोफाइल कुठे अटॅक करतो? मेटावरती. ज्या ग्रुपच्या उपस्थितीमुळे. अ ग्रुप दॅट कॉजेस इलेक्ट्रोफिलिक अटॅक टू ऑकर मेनली ॲट मेटा पोझिशन इज कॉल्ड ॲज मेटा डायरेक्टिंग ग्रुप. त्याला काय म्हणतो आपण? मेटा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हणतो. ते कोणते असतात? ते NO2 असतात आणि त्याचबरोबर ते CHO ग्रुप देखील असतात. एक्झाम्पल आपल्याला भरपूर पाहायचे तर त्यात पूर्वी एक एक्झाम्पल आपल्याला पाहायचे. त्याचं पाहायचं मग त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. जसं फेनॉलचं दिलं तसं हे पाहता. याचं एक्झाम्पल देतो. मेटा डायरेक्टिंग ग्रुपचे एक्झाम्पल पाहायचं. हा जो आहे नायट्रोबेन्झिन काढतोय तुम्ही. काय काढतोय तुम्ही? किंवा नायट्रोबेन्झिनच्या ऐवजी मी काढतोय तर बेन्झाइडेट काढतो किंवा काढू शकतो. चला काय हरकत नाही. कोणता घेऊ? इथं NO2 घेतो. चला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंगचा NO2 घेतो. पाहायचं NO2 घेतो. चला ओके, हे घेतलं. हा नायट्रोबेन्झिन आहे. हा कोणता येतं?
हा आहे नायट्रोबेन्झीन. ओके, नायट्रोबेन्झीन. तर तुमच्या माहितीसाठी मी सांगितलेलं आहे, तुमच्या माहितीसाठी हा नायट्रोबेन्झीन आपण असाही काढू शकतो. ओके, असाही काढू शकतो. हा जो नायट्रोबेन्झीन आहे, नायट्रोबेन्झीनचा जो नायट्रो ग्रुप आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्या कारणाने ऑक्सिजन इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढून घेतो आणि हा इलेक्ट्रॉन नायट्रोजन बेन्झीन मध्ये इलेक्ट्रॉन देखील ओढून घेतो. म्हणून तुमच्या माहितीसाठी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी बऱ्यापैकी ही मेटा पोझिशन वरती आहे. म्हणून when nitrobenzene is react with chlorine in presence of AlCl3 ओके, हा AlCl3 काय तयार करतो तर आपल्याला माहितच आहे, क्लोरीन बॉन्ड हा AlCl3 ब्रेक डाऊन करतो आणि काय तयार होतं, क्लोरोनियम आयन तयार होतो. कोणता आयन, क्लोरोनियम आयन, आणि बाय प्रोडक्ट AlCl4-. तर हा जो क्लोरोनियम आयन आहे तो इलेक्ट्रोफाइल आहे. तो काय आहे तर तो इलेक्ट्रोफाइल आहे. आणि हा जो क्लोरोनियम आयन आहे तो कुठं अटॅक करतो, दिस क्लोरोनियम आयन इज अटॅकिंग ऑन मेटा पोझिशन. कोणत्या पोझिशनला, मेटा पोझिशन वरती अटॅक करतो. आणि इथं तयार होतो तो प्रोडक्ट असा. हा इथं काय तयार होतो, इथं हा NO2 जसे असता, हा NO2 जसे असता, हा इथं NO2 आणि हा क्लोरोनियम आयन या पोझिशनला अटॅक करतो आणि नंतर इथला H आणि इथला Cl मायनस तयार होतो HCl. ओके, जसं इथं पण तुम्ही पाहू शकता काय तर इथं बाय प्रोडक्ट काय तयार होतील तर 100 HCl तयार होतील. ओके, हे जर 100 मॉलिक्युल असतील, हे जर 100 क्लोरीन असतील तर यातले 20 हे प्रोडक्ट असतील, 80 हे असतील आणि 100 हे HCl चे असतील. ठीक आहे, त्याच्याशी काही घेणं नाही आपला. हा नायट्रोबेन्झीन ची रिएक्शन, when nitrobenzene is react with chlorine in presence of AlCl3 it gives AlCl3 हा लेविश ऍसिड आहे, तो क्लोरीनला ब्रेक डाऊन करतो. इथं तयार होतो क्लोरोनियम आयन AlCl4-. हा जो क्लोरोनियम आयन आहे तो तुम्ही म्हणता सर इथं का अटॅक करत नाही, त्याचं कारण सांगतो. नायट्रोबेन्झीन मधला नायट्रो ग्रुप हा बेन्झीन मधले इलेक्ट्रॉन काढून घेतो. म्हणून त्यातली त्यात बऱ्यापैकी इलेक्ट्रॉन काय म्हणतो पहा, त्यातली त्यात बऱ्यापैकी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही मेटा कोणत्या या मेटा पोझिशन वरती असते. म्हणून हा इलेक्ट्रोफाइल क्लोरोनियम आयन या पोझिशन वरती अटॅक करून तयार करतो हा प्रोडक्ट. याचं नाव काय तर याचं नाव आहे मेटा क्लोरो नायट्रोबेन्झीन. याचं नाव काय तर मेटा क्लोरो नायट्रोबेन्झीन. आणि म्हणून या NO2 च्या उपस्थितीमुळे इलेक्ट्रोफाइल हा मेटा पोझिशन वरती अटॅक करतो. म्हणून त्याला मेटा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हटलं जातं. त्याला मेटा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हटलं जातं. डेफिनेशन लक्षात राहील, अ ग्रुप दॅट कॉजेस, ज्या ग्रुपच्या उपस्थितीमुळे इलेक्ट्रोफाइल हा मेटा पोझिशन वरती अटॅक करतो त्याला मेटा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हणायचं असतं. ओके, अ ग्रुप दॅट कॉजेस इलेक्ट्रोफिलिक अटॅक to occur mainly at meta position is called meta directing group. त्याला काय म्हणायचं असतं, मेटा डायरेक्टिंग ग्रुप. असे कोणकोणते ग्रुप बेन्झीनला जोडले असता मेटा पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक अटॅक होतो तर एक्झाम्पल NO2, नायट्रोबेन्झीनचा NO2 असेल तर CHO म्हणजे बेन्झाइडेट मध्ये होतं. त्याचबरोबर COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर पहा, ज्यावेळेस असं COOH म्हणजे बेन्झोइक ऍसिड तर या पोझिशनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी बऱ्यापैकी असल्यामुळे इलेक्ट्रोफाइल अटॅक करू शकतो. ओके, हे झालं ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप, हे झालं मेटा डायरेक्टिंग ग्रुप. आता इथे काय सांगतं पहा, नोट, ही नोट एक थोडीशी महत्वाची. टू स्टडी द रिएक्टिव्हिटी ऑफ कंपाऊंड्स अँड ओरिएंटेशन ऑफ सबस्टिट्यूशन, इंडक्टिव्ह अँड रेझोनन्स इफेक्ट शुड बी कन्सिडर्ड. आणि या प्रकारच्या रिएक्शन्स होत असताना मग नायट्रोबेन्झीनची क्लोरीन सोबत रिएक्शन असेल किंवा फेनॉलची क्लोरीन सोबत रिएक्शन होत असताना कोणकोणते इफेक्ट गृहीत धरले जातात तर इंडक्टिव्ह इफेक्ट आणि त्याचबरोबर रेझोनन्स इफेक्ट देखील गृहीत धरले जातात. टू स्टडी द रिएक्टिव्हिटी ऑफ कंपाऊंड्स अँड ओरिएंटेशन ऑफ सबस्टिट्यूशन, इंडक्टिव्ह लक्षात घ्या, इंडक्टिव्ह इफेक्ट अँड रेझोनन्स इफेक्ट should be considered. ओके, रेझोनन्स इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट देखील इथं विचार होतो. सबस्टिट्यूएंट्स कॅन बी क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स. जे आहेत सबस्टिट्यूएंट्स त्यांचं क्लासिफिकेशन 3 प्रकारामध्ये आहे. ते कोणकोणते मी सांगतो जे की पुढच्या लेक्चरमध्ये असेल. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स असतील, म्हणजे ऍक्टिव्हेटिंग ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स असतील.
किंवा ऍक्टिव्हेटिंग पॅराडायरेक्टिंग म्हणजे ऍक्टिव्हेटिंग ऑर्थो पॅराडायरेक्टिंग ग्रुप्स असतील किंवा डिऍक्टिव्हेटिंग ऑर्थो पॅराडायरेक्टिंग ग्रुप आणि डिऍक्टिव्हेटिंग मेटा डायरेक्टिंग ग्रुप. ओके, यांचे एक्झाम्पल आणि यांच्या काही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. ओके, तर या लेक्चर मधल्या 4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या: ऍक्टिव्हेटिंग ग्रुप, डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप, ऑर्थो पॅराडायरेक्टिंग ग्रुप आणि मेटा डायरेक्टिंग ग्रुप. तर पहिली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप कोणाला म्हणायचं? जे जे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम बेंझिन रिंगला जोडल्यामुळं बेंझिनची रिऍक्टिव्हिटी वाढते, त्या रिंगची रिऍक्टिव्हिटी बेंझिन पेक्षा वाढते, त्याला ऍक्टिव्हेटिंग ग्रुप म्हणायचं. दुसरा डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप, जो ऍटम एखादा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम जोडल्यामुळं रिंगची रिऍक्टिव्हिटी बेंझिन पेक्षा कमी होते, त्याला डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप असं म्हणायचं असतं. तुमच्या समोर ऑर्थो पॅराडायरेक्टिंग ग्रुप आहे. अ ग्रुप दॅट कॉजेस, एखाद्या ग्रुपमुळे जर इलेक्ट्रोफिलिक अटॅक हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वरती होत असेल तर त्याला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हणायचं असतं. आणि शेवटचं मेटा डायरेक्टिंग ग्रुप, एखाद्या ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम मुळे इलेक्ट्रोफाइलचा अटॅक हा मेटा पोझिशनला होत असेल तर त्याला मेटा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हणायचं. ओके, मेटा डायरेक्टिंगचे एक्झाम्पल तुमच्या समोर येत आहेत, हे ऑर्थो पॅराचे पण एक्झाम्पल आहेत. ओके, सो रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच फॉर टुडे. आणि कृपया हे एकदा लिहून घ्या.